नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. आमची विठाई अर्थात वारी सलोख्याची या पंढरपूरच्या आषाढी वारेवरच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विठाई अर्थात वारी सलोख्याची हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारी म्हणजे काय, सलोख्याची वारी म्हणजे काय, विठ्ठल म्हणजे काय आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी पंढरपूरला का जातात, या सगळ्याचा उलगडा या सोशल माध्यमातून या व्यासपीठावरून आपण करत आहोत. त्याच्यासाठी आपण इथं काही मान्यवरांना, अभ्यासकांना, चिंतकांना, प्रवचनकारांना, कीर्तनकारांना बोलावत आहोत आणि त्यांच्या तोंडून त्यांनी जे चिंतन केलेलं आहे या वारीचं ते समजावून घेत आहोत. माझ्या मागे तुम्ही जर बघू शकत असाल तर युगे 28 विटेवर उभा असं ज्या सावळ्या विठुरायाचं वर्णन केलं जातं, शेता शिवारात राबणाऱ्या सावळ्या विठुरायाचं, त्याच्या सावळ्या रंगाचं, त्याच्या समचरण असलेल्या चरणांचं, त्याच्या कमरेवर हात ठेवलेल्या रूपाचं ज्या अनादी कालांपासून वर्णन केलेलं आहे, संतांनी वर्णन केलेलं आहे, असा हा समचरण विठोबा हा विटेवर उभा आहे आणि भक्तांची वाट पाहत आहे. उभारोनी बाहे विठो पालवित आहे, असं जे वर्णन आहे. आषाढाचे मेघ दाटू लागले आभाळात की सगळ्या महाराष्ट्राला, मराठी मुलुखाला या सावळ्या विठ्ठलाचं आकर्षण वाटायला सुरुवात होते. त्याच्या ओढीनं पावलं पंढरपुराकडे जायला सुरुवात होते आणि या विठ्ठलालाही आपल्या भक्तांची ओढ लागलेली असते. असा हा सावळा विठुराया, असं हे विठोईवरचं परब्रह्म जे आहे, हे जे प्रतीक आहे, हे जे वारकऱ्यांनी उभं केलेलं प्रतीक आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे जे आईवडिलांची भक्ती करतील त्यांच्यासाठी मी या विटेवर युगे 28 उभा राहीन असं भक्त पुंडलिकाला त्यांनी वचन दिलं आणि हे वचन त्यांनी युगे 28 पाळलेलं आहे. म्हणजे ही पंढरीची वारी म्हणजे ही सामाजिक सलोखा जसं आहे तसं आपल्या आईवडिलांना सांभाळण्याचं, आपल्या आईवडिलांवर प्रेम करणाऱ्या या समाजाचं, त्यांच्या मुलांचं असं असलेलं हे प्रतीक आहे. म्हणून हा सावळा विठोबा म्हणजे आपले, त्याला विठोबा असं म्हणतात किंवा विठाई असं सुद्धा म्हणतात. म्हणजे बा आणि आई असं दोघांचं मिश्रण असलेलं असं हे प्रतीक आहे. आणि हे प्रतीक काय आहे हे आपण आपल्याकडं आज प्राध्यापक शिवाजीराव भुकेले आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. गेल्या 2 भागातही ते आपल्यासोबत होते. आपण त्यांना विचारणार आहोत की हे सावळं प्रतीक जे आहे हे काय आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याने इथलं आईवडिलांचं नातं घट्ट केलं, इथली कुटुंब संस्था घट्ट केली. ही नेमकी कशी केली? संतांच्या माध्यमातून, त्यांच्या विचारांच्या माध्यमातून ही कुटुंब संस्था कशी घट्ट झाली? सर नमस्ते. आमच्या या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आणि इथली कुटुंब व्यवस्था जी आता जगभर चिंतेचा विषय आहे, ती आपल्याकडे शेकडो वर्षे इथली कुटुंब व्यवस्था कशी घट्ट झाली या माध्यमातून हे तुम्ही सविस्तर सांगायला सुरुवात करा. जय हरी माऊली. सरांनी ज्या घननीळ सावळ्या श्री विठ्ठलाचं वर्णन केलं, सर म्हणालेच, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. माऊली ज्याचे चरण समान, ज्याची दृष्टी समान, ज्याचे कर समान, असा वैश्विक पातळीवरचा समतावादी देव म्हणजे सरांच्या शब्दातला विठोबा, ज्यानं ही समता आपल्या आचरणातून आणि विटेवर उभा राहून प्रकट करण्याचं काम केलं. या पाठीमागे द्वापर युगापासूनचा इतिहास आहे की या द्वापर युगापासून असं वर्णन करण्यात आलं की दिंडीर वनामध्ये रुसलेल्या आमच्या रखुमाईला शोधण्यासाठी माय माऊलींनो आमचे विठोबा आले. आणि येता येता मध्येच भक्त पुंडलिकाचं जे दर्शन आहे ते झालं. आणि त्यावेळा भक्त पुंडलिक राय हे आपल्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये रममान झाले होते. माऊली, या भारतीय पातळीवरचा प्रश्न आहे की वारकरी संप्रदायाचा प्रधान प्रवर्तक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर मी नेहमी माझ्या प्रवचनातून देतो की ज्यानं श्री विठ्ठलाला 28 युगापासून कटेवर हात ठेवून उभं करण्याचं काम केलं ना, तो पुंडलिक राय
हा वारकरी संप्रदायाचा प्रधान प्रवर्तक. ज्या प्रधान प्रवर्तकाचं नाव जो जो वारीच्या वाटेवर वारकरी म्हणून येतो तो सुरुवात करतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पुंडलिकाला वरदान देणाऱ्या हरी विठ्ठला तुझ्या नावानं जय जयकार असो. आणि वरदान देताना पुंडलिकाने सांगितलं देवा वरदान दे, परंतु तुझ्या वरदानाचा स्वीकार मी तेव्हा करील जेव्हा माझ्या आईवडिलांची सेवा जी मी करतोय ना ही सेवा समाप्त होईल तेव्हा. अशी एक श्रद्धा आहे की पुंडलिक अजून आईवडिलांची सेवा करतोयच. विठोबा विटेवर उभे आहेतच. पुंडलिकाची सेवा समाप्त झाली असती तर विठोबा विटेवरून खाली आली असती आणि त्यामुळं विठोबा विटेवर उभेच आहेत. पुंडलिकाची जी सेवा आहे ना ती सेवा आहे तशी चालत राहिलेली आहे. म्हणून सकाळ माध्यम समूहाच्या या सलोख्याच्या वारीतनं माय माऊलींनो मला असं सांगावं वाटतं, कौटुंबिक नाते संबंधाची विण घट्ट करण्याची पहिली विण जी आहे ना ही पुंडलिक रायाने याचा पहिला प्रयत्न केला. आणि पुंडलिक रायांच्या नंतर मग मध्ययुगापासून थेट ज्ञानोबा माऊलींच्या पासून सरांची ज्यांच्यावर असीम श्रद्धा आहे त्या संत श्रेष्ठ गाडगे बाबांच्या पर्यंत ह्या कौटुंबिक नाते संबंधाची सैल झालेली विण घट्ट करण्याचं, कौटुंबिक नाते संबंधामध्ये जिव्हाळा ओतण्याचं आणि कुटुंब नावाचं विद्यापीठ जर जिवंत राहिलं तर वारी नावाचं लोकविद्यापीठ फुलून येणार आहे. कुटुंब नावाचं विद्यापीठ जर नष्ट झालं तर वारी नावाच्या लोकविद्यापीठाचं काय होईल हे काही सांगता येत नाही. हा आचरण प्रधान संदेश वारकऱ्यानं सांप्रदायिक अभिनिवेशाला बाजूला ठेवून, सर आता आपण जे म्हणालात ना त्याला कानोबा म्हणतात, त्याला विठोबा म्हणतात, संतांनी त्याचं तसं रूप एकच, परंतु आपल्या प्रतिभेच्या द्वारा वेगवेगळे आंगडे आणि टोपडे त्याच्या अंगावर चढवण्याचं काम केलं. कसं? विठाई तिठाई माझे कृष्णाई कानाई. हे विठाई तू माझी तिठाई आहेस, माझी कानाई आहेस, माझी कृष्णाई आहेस. जनाबाई तर म्हणते माझी आई कोण होती हे मला माहीतच नाही, तूच माझी आई. मी मागच्या भागात आपल्याला सांगितलं एग विठाबाई माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई तू माझ्या बरोबर ये. म्हणजे जेव्हा देव हा बाप वाटायला लागतो, जेव्हा विठोबा हा आई वाटायला लागतो, जेव्हा तो मित्र वाटायला लागतो, जेव्हा तो बंधू वाटायला लागतो, तेव्हा तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. हा संसार देवापायी समर्पित करत असताना हे कौटुंबिक नाते संबंधाचे आपण जे म्हणालात ना सर, हे संबंध आज एवढे दुरावायला लागले. दुसऱ्या बाजूला आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रचंड स्फोट झाला आणि घराघराच्या भिंती आबोल झाल्या. आणि घराघराच्या भिंती आबोल झाल्यानंतर कधीतरी वाटायचं की बाबा अमृताचे घट शोधायचे झाले तर बोरकरांनी म्हटलं होतं सर गल्ली बोळातनं गावागावातनं आणि जागतिक पातळीवर कुठं फिरू नकोस, अमृत घट भरले तुझ्या घरी का वनवन फिरशी बाजारी. अरे जगाच्या बाजारात तुला अमृताचे घट सापडणार नाहीत. वडील जिथं तुकोबांचा गाथा, ज्ञानेशांची ओवी, बहिणाबाईची गाणी गात बसलेले आहेत ना तिथं तुला अमृताचे घट सापडतील. जिथं आपल्या सुरकुत्या आलेल्या चेहऱ्याला बरोबर घेऊन सुरकुतलेल्या हातानं आयुष्याची वाट करून विठ्ठलासाठी वाती वळण्याचं काम आई करते ना तिथं तुला अमृताचे घट सापडणार आहेत. दुर्दैवानं आम्ही हे घट शोधण्यासाठी बाहेर पडलो आणि कुटुंब नावाच्या अमृताच्या घटाला घरघर लागली. सर माझं प्रामाणिक मत आहे की कुटुंब नावाचा हा अमृत घट सावरण्याचं काम जे आहे ना हे सावरण्याचं काम या नातेसंबंधाची जी विण आहे या नातेसंबंधाच्या विणेला घट्ट करण्याचं. आणि एकदा नातेसंबंध आले की बाप माझ्यापासून वेगळा असं ज्या वेळा पोराला वाटायला लागतं त्यावेळा घराचं घरपण नष्ट व्हायला लागतं. आई माझ्यापासून वेगळी असं ज्या वेळा पोराला वाटायला लागतं त्यावेळा घराचं स्मशानामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. विठोबा नावाचा माझा बाबा हा माझ्यापासून वेगळा आहे असं वाटायला लागलं की वारकऱ्याच्या घराचं घरपण नष्ट होतं. आणि म्हणून ज्ञानोबा माऊलींच्या पासून आज अखेर विठोबा नावाचा बाबा हा माझ्या बरोबरच आहे. तुकोबारायांचा सोपा अभंग नेहमी वारकरी म्हणतात, जेथे जातो
तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती धरून या वाट चुकलेल्या लेकराला जर वाट सापडायची असेल तर बालकाची दृष्टी जेव्हा हुरू पाहायला लागते, महाराजांनी या अभंगातच पुढे म्हटलेलं आहे, तेव्हा माऊली त्याला करंगळीला पकडून त्याला या जगाचं दर्शन घेण्याचं काम जे आहे ना ते करते विठाई नावाची माऊली. तुमच्या माझ्यासारखे जे वाट चुकलेली लेकरं आहेत ना सर, या वाट चुकलेल्या लेकरांना करंगळीला धरून त्याला सन्मार्गाचा उजेड दाखवण्याचं काम करते. वारी ही सन्मार्गाचा उजेड दाखवणारं वसुधैव कुटुंबकमचा मंत्र देणारं विश्व कुटुंब आहे. हे जे विश्व कुटुंब आहे, या विश्व कुटुंबाने तुम्ही जे म्हणालात सर, विठूने बाहू फैललेले आहेत आणि सगळे संतजन सांगत आहेत, या कधी त्याचा बाप म्हणून स्वीकार करा, कधी त्याचा आई म्हणून स्वीकार करा, कधी त्याचा मित्र म्हणून स्वीकार करा. आणि हा जर स्वीकार नाही केला तर आज जे घराचं घरपण नष्ट होत आहे, या घराच्या घरपणामध्ये एकेकाळी मी महाराजांचे पुरोगामी विचार सांगत असताना नेहमी सांगतो सर की जिवंतपणी आई बाबाला लाथा घालायच्या आणि मेल्यावर आई बाबाचं पिंडदान करायला काशीला जायचं. जिवंतपणी आईबाबांचं नेमकं काय चाललं हे कधीच बघायचं नाही, परंतु मेल्यावर मात्र पुतना मावशीचे अश्रू डोळ्यामध्ये आणायचे आणि आपण किती आदर्श पुत्र आहोत, आपण किती आदर्श कन्या आहोत हे जगाला दाखविण्याचं काम करायचं. सर मी माझ्या प्रवचनातून पोरांना नेहमी सांगत असतो, तरुण पोरांनो, आम्ही मेल्यावर तुम्ही आम्हाला काहीच पाजू नका, पाणीही पाजू नका आणि बाकीचंही काही पाजू नका. कारण काय आहे, माऊली म्हणतात सर, आगा देहीचा अग्नी गेला देह नव्हे तो चिखुल वाला. एकदा देहातलं चैतन्य निघून गेलं की देहाची अवस्था मातीसारखी होती, देहाची अवस्था चिखलासारखी होते. म्हणून पोरांना मी सांगतो की पोरांनो, तुम्ही आम्ही गेल्यावर आमच्या श्राद्धही घालू नका, आमचं पिंडदानही करू नका आणि आम्हाला पाणीही पाजू नका. पण जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्या सामर्थ्याचं पाणी आम्हाला पाजण्याचं काम करा. आणि म्हणूनच नामदेव नावाच्या पोराने विठोबा नावाच्या बापाचं सामर्थ्याचं पाणी तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि भारतातले जे इतर राज्य आहेत ना, या इतर राज्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम केलं. कारण बापाच्या सामर्थ्याचं पाणी जगाला जो दाखवतो तो खरा पोरगा. मग मला जर सर विचारलं खरा पोरगा कोण, तर मी म्हणतो नामदेव. कारण त्यानं आपल्या बापाचं सामर्थ्याचं पाणी पंजाब मधल्या घोमांमध्ये नेऊन दाखवलं आणि पंजाब मधली पोरं बाबा नामदेव की मुखबाणी, नामदेव नावाच्या पोराच्या मुखबाणीचं माऊलीच्या शब्दात, तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि आगरवता करावे दास्यत्व सकळ. काय झालं सर, थोडंसं पारंपरिक अवस्थेमुळं एकीकडे मला तर नेहमी वाटतं माणसाचं मोठेपण संतांनी किंवा वारकऱ्यांनी माणूस देवळात गेल्यानंतर देवाबरोबर कसा वागतो याच्यावरून ठरवलं नाही. कारण माणूस देवळात गेल्यानंतर देवासारखाच वागतो. माणूस देवळात गेल्यानंतर बाकीचे टाळ्या वाजवतात म्हणून तोही टाळ्या वाजवतो, बाकीचे आरती करतात म्हणून तोही आरती करतो. परंतु माणूस देवळातून बाहेर आल्यानंतर आपल्या बायकोशी कसं वागतो, आपल्या आईशी कसं वागतो, आपल्या बंधूशी कसं वागतो, आपल्या बापाशी कसं वागतो आणि एकंदरीतच तो समाजाशी कसा वागतो. म्हणजे देवळातून बाहेर आल्यानंतर माणूस माणसाबरोबर कसा वागतो याच्यावर संतांनी माणसाचं मोठेपण ठरविण्याचं काम केलं. गणितात जसा हातचा रावाना सर, तसा आमच्या भक्तीमध्ये एक हातचा चुकल्यामुळं आम्ही माणसाचं मोठेपण देवळात गेल्यानंतर मोजायला लागलो आणि त्यामुळं समाजाचं वैराण वाळवंट झालं. त्यामुळं कुटुंबामध्ये जो वात्सल्याचा, प्रेमाचा, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे असा जो रंग होता तो रंग नष्ट व्हायला लागला. म्हणून मला वाटतं बाबांनो, कुटुंब नावाच्या विद्यापीठाला सावरायचं असेल तर सावध व्हा आणि सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. या कुटुंब व्यवस्थेच्या जनकाला कैवारी करण्याचं काम करा. बरोबर. म्हणजे या वारकऱ्यांनी, या वारकरी संतांनी आणि त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या विठोबाने, तुम्ही नामदेवरायांचा उल्लेख केला की त्याने हा विठोबा चालता बोलता केला. हे सावळं
परब्रह्म जे आहे हा. हे कुटुंब भक्तीचं, कुटुंब वात्सल्याचं किंवा कुटुंब एकत्र ठेवण्याचं असं हे प्रतीक आहे. तुकाराम महाराजांचा मला वाटतं अभंग आहे, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तीर्थाशी. आणि म्हणून भक्त पुंडलिकांसाठी हा जो देव उभा राहिलेला आहे तो हा कुटुंब व्यवस्थेचं आणि एकत्रित कुटुंब पद्धतीचं प्रतीक आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच म्हटलंय, माझ्या वडिलांची मिराशी गाठी, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा करणं म्हणजेच आई वडिलांची चरण सेवा करणं, त्यांची भक्ती करणं किंवा त्यांना सांभाळणं, सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर असा त्याचा अर्थ आहे. आणि जनाबाईंनी तर वर्णन केलं आहे, विठू माझा लेकरू वाळा संगे गोपाळांचा मेळा. आणि मग कुठल्या कुठल्या जाती धर्माचे संत विठ्ठलाच्या कडे खांद्यावर बसलेले आहेत असं अत्यंत सुंदर वर्णन जनाबाईंनी केलेलं आहे. एक तुकडोजी महाराजांचा पण मला अभंग आठवतो. ते असं म्हणतात की देव देवळात नाही किंवा देव मूर्तीत नाही, जीव भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. आणि विठ्ठल रखुमाई घरीदारी पुंडलिकही मुले गोजरी, त्यांना सेवेचं फुलं मी वाहीन माझं गावचं मंदिर. असं तुकडोजी बाबा म्हणतात. सगळ्या संतांनी, गाडगे बाबा तुकडोजी बाबांपर्यंत सगळ्या संतांनी आपलं गाव, आपलं घर आणि आपलं कुटुंब हेच आपलं देव आहे, हेच आपली विठ्ठल रखुमाई आहे असं सांगितलेलं आहे. आणि हाच संदेश या वारीतून जर घ्यायचा काही संदेश असेल तर मला असं वाटतं की तो हाच आहे. आपलं घरदार, आपलं कुटुंब, आपली कुटुंब व्यवस्था, आपली समाज व्यवस्था ही या प्रेमानं, भक्तीनं आणि घट्ट राहायला पाहिजे असा संदेश आहे. आणखी हे आपली तरुणांसाठी आपण हे सगळं विवेचन करतो आहोत, तुमच्याकडून समजावून घेत आहोत. वारी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना नेहमी आकर्षण वाटतं की वारी म्हणजे काय, ते टाळ वाजवतात म्हणजे काय करतात, मृदुंगच का वाजवतात, टाळच का वाजवतात, विणाच का हातात घेतात, ही विणा काय, हा काय प्रकार आहे, हा जो वाद्यांचा संच आहे किंवा ही जी भक्ती परमेश्वराची करण्याची जी साधनं आहेत या साधनांविषयी जरा थोडक्यात सर जरा तुम्ही सांगा. माय माऊलींनो, सरांनी जिथे जनाईचा आणि जनाई बरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा उल्लेख केला तिथून पुढे जाण्याचं काम आपण करूया. सर, लेकूरवाळा विठू म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे, जगामध्ये ज्याची जास्तीत जास्त लेकरं आहेत त्या देवाचं नाव आहे विठोबा. एवढी लेकरं की निवृत्ती हा खांद्या किंवा पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. गंमत अशी आहे सर, विठ्ठलाच्या या लेकूरवाळ्या प्रतिमेचं मी अगदी सूक्ष्म निरीक्षण केलं. विठ्ठलाच्या खांद्यावर हिमालयातला संन्यासी नाही. विठ्ठलाच्या खांद्यावर लोकांना ताईत देणारे अलीकडचे किंवा त्या काळातले जे काही बुवाबाई असतील ना, हे नाहीत. आता बंका कडेवरी, ज्या बंकाला व्यवस्थेनं माणूस म्हणूनच नाकारण्याचं काम केलं सर, जो बंका मेवणे होय, तो बंका गावकुसा पासून बाहेर राहिला, तो बंका कडेवरी म्हणजे संसाराच्या रामरगाड्यामध्ये रंजल्या गांजलेल्यांना जवळ करणार. कारण कसं आहे सर, मी नेहमी म्हणतो आपल्याकडं 10 फुटावरून दर्शन घेण्याचे देव वेगळे, आपल्याकडं सचैल स्नान करून दर्शन घेण्याचे देव वेगळे, आपल्याकडं पितांबरामध्ये जाऊन दर्शन घेण्याचे देव वेगळे, सोहळ्यातले वेगळे, ओळ्यातले वेगळे. एकच देव असा भेटला की 15 वर्षांनी मित्र भेटल्यानंतर घनिष्ठ मित्रांनी छाती फुटेपर्यंत कडकडून मिठी मारावी, तसा जगातला एक देव की भेटला की ज्याला कडकडून मिठी मारावी असा कौटुंबिक सोहळा त्यानं वृद्धिंगत करण्याचं काम केलं. राहिला प्रश्न सर वारीतल्या या साधनांचा, जो आपण उपप्रश्न विचारला तो. सर, ही साधनं हे वारीचं सगुण सावळं रूप आहे. ही साधनच जर नसती ना तर वारी ही संकल्पनाच अस्तित्वात आली नसती. आता तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरून तुम्ही दाखवता, पहिल्यांदा दिंडीच्या पुढे आहे ध्वज. ज्या दिंडीचे ध्वज किंवा ज्या दिंडीच्या पताका जास्तीत जास्त उंच आहेत त्याच्यावर कॅमेऱ्याचा फोकस जो आहे तो अधिकात प्रमाणात जातो. परंतु सर, वारीच्या प्रारंभी ध्वज का, तर उभारीला ध्वज तीही लोकावरी आयसी चराचरी कीर्ती ज्यांची, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. तसंच महाराजांचा दुसरा अभंग आहे, पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट,
तैसा मी एक पतित परी तुझाची मुद्रांकित. ईश्वराच्या नाममुद्रेनं आयुष्याचं पुष्प या भगव्या त्यागमय पताकेखाली ईश्वराच्या चरणी समर्पित करणारा नामधारी जर कोण असेल तर तो वारकरी आहे. आणि त्याच्यामुळे सर वारीच्या प्रारंभी आपल्याला पताका दिसतात. ज्या पताका ब्रह्मादिक देवाला आता त्या स्वर्गातल्या ब्रह्मा इंद्रांना अजून फडकविता आल्या नाहीत. ज्या पताकांचे भार पाहण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशासाठी तर हा जो पताकांचा भार संतांनी वर्णन केलं. दिंड्या पताकांचे भार, कुंचे पताकांचे भार. हे जे पताकांचे भार आहेत ना, वारकऱ्यांची पताका आपल्याकडे जो काऊ वगैरे म्हणतो यामध्ये भिजवलेलं एक वस्त्र ज्याला महाराजांनी चिरगुटच म्हटलं, ही त्यागमय भगव्या रंगाची. आता भगव्या रंगांचा अनेकांनी आपापल्या परीनं अर्थ घेण्याचं काम केलं. ज्ञानेश्वरांच्या पूर्वी वेगळ्या अर्थाने घेतल्या गेला, आज तर वेगळ्याच अर्थाने. आज काय झालं सर, पताकांची संख्या एवढी झाली की त्या अवधूत गुप्तेंनी म्हटल्याप्रमाणे कुठली पताका खांद्यावर घ्यायची हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो देवालाच विचारतो, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, हिरवा घेऊ, पिवळा घेऊ, भगवा घेऊ, पांढरा घेऊ, का सगळ्याचं मिक्सिंग केलेला घेऊ, हा खूप मोठा प्रश्न आज निर्माण होतोय. पण वारकऱ्याची पताका आपण पहिल्या भागात म्हटलं होतं, ज्ञानोबा माऊली म्हणतात की पंढरपुर नेईन गुढी. वारकऱ्यांची पताका गुढी जी आहे ना, जन्मोजन्मी तीच पताका राहते. त्या पताकेचा रंग बदलत नाही. अलीकडं माणसांचे रंग बदलायला लागलेत, त्यामुळं पताक्याच्या रंगेचा प्रश्नच सोडा. परंतु वारकऱ्यांच्या पताकेचा रंग कधी बदलत नाही. थोडंसं वैषम्य सर मला हे वाटतं, म्हणजे दिंडी सोहळ्याच्या रचनेमध्ये ज्याला काही जमत नाही, म्हणजे पालखी मार्गावर ज्याला काही जमत नाही, टाळ वाजवता येत नाही, मृदुंग वाजवता येत नाही, कीर्तन करता येत नाही, पाठांतर नाही, मॅनेजमेंट करता येत नाही, त्याच्या खांद्यावर पताका द्यायची. म्हणजे पताकेचं आम्ही अवमूल्यन असं केलं, ज्याला काही कळत नाही त्याच्या खांद्यावर पताका. पण असं आहे, देवाचा दरवाजा उघडताना जर ज्याला पहिल्यांदा आत घेण्यात आले तर आमच्या सारख्यांचं काय, आम्ही पाठीमागेच. म्हणजे पताकाधारी हा सर्वप्रथमतः देवाजवळ जाण्याचं काम करतो. महाराष्ट्राच्या मायमाऊलींनो, एक पताका खांद्यावर घेतली आणि चंद्रभागेमध्ये तिला स्नान घातलं की निदान पुढचा जन्म बघितला कुणी. पुनर्जन्मावर अनेकांचा विश्वास आहे नाही, परंतु या जन्मात तरी ती पताका मी खाली ठेवणार नाही. म्हणून पहिलं साधन सर पताका, दुसरं साधन टाळ. पताकाचं फक्त एक आठवण करतो मी, जशी भगव्या रंगाची पताका आहे आणि तिचं एक काय महत्व तुम्ही सांगितलं, जसं भगव्या पताकेसोबत एक कबीरपंथीयांची पांढरी पताका आहे. बरोबर आहे त्याविषयी. हा, भगवी पताका ही वैराग्याचं प्रतीक आणि पांढरी पताका ही विश्वशांतीचं प्रतीक. या विश्वशांतीच्या प्रतीकानं सगुण आणि निर्गुणाचा जो मेळ आहे हा मेळ घालण्याचं काम केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे, जिच्यावर डाग नाही अशी पताका म्हणजे पांढरी पताका. म्हणजे निष्कलंक चारित्र्याचा महामेरू जर कोण असतील तर उत्तरेतले संत कबीर महाराज होतात. चारित्र्याचं खणखणीत नाणं म्हणूया की सर आपण, कुणी कसंही वाजवून घ्यावं, सगळ्या हिंदुस्थानाला नव्हे जगाला वाजवून घ्यायचं असलं तर ते जगाने वाजवून घ्यावं, असं चारित्र्याचं खणखणीत नाणं संत कबीर महाराज होते. म्हणून कबीर महाराजांच्या आपल्या पंढरपुरातल्या कबीर मठी मध्ये सुद्धा आणि उत्तरेत जिथं जिथं कबीर महाराजांच्या मठी आहेत तिथं सुद्धा ही जी पांढरी पताका आहे ही पांढरी पताका दिली जाते. सर आता राहिला प्रश्न टाळांचा. तर टाळांच्या बाबतीत तर मी असं म्हणेल, टाळ हेच आमचं भांडवल. वारकऱ्याला विचारलं तुमची स्थावर मालमत्ता काय, तुमची जंगम मालमत्ता काय, तर वारकरी सांगतो खांद्यावर पटाशी, पाठीवर खांद्यावर भगवी पताका आणि हातामध्ये टाळ. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघा भांडवल, विठ्ठल बोला विठ्ठल. आमचं भांडवल जर काय असेल तर हे विठ्ठलाचे टाळ आहेत. घुळघुळा वाजणारे टाळ नास्तिकांच्या मनामध्ये
सद्भावनेचे प्रसन्न मळे फुलविण्याचं काम करतात. हा सर वारीतला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आता तुमची पोरं तिथं जातात कवरेजला वगैरे, त्यांना काय टाळ कसे वाजतात हे माहीत नाही, परंतु त्यांचे टाळ वाजायला लागले की हे टाळी वाजवतात. याचं कारण काय आहे? याचं कारण हे आहे, सामूहिक एकतेचा वैश्विक जागर जर कुठला असेल तर ते वारकऱ्यांचे टाळ आहेत. टाळ हे एक नादब्रह्म आहे. आणि हे नादब्रह्म घुळ घुळा वाजती टाळ झण नाद रसाळ, झन झना नाद रसाळ. या नाद ब्रह्माला त्या एका हिंदी कवीनं म्हटलेलं आहे, स्वर है शक्ती भगवान की, स्वर है शक्ती भगवान की, हर स्वर में बसे राम, रागी जो गाये रागिनी, रोगी को मिले आराम. आता आपले बीपी डायबिटीस वगैरे बाकीचे डॉक्टर ठीक करतील, पण आपल्या पाठीमागं जो भवरोग लागलेला आहे, या भवरोगाला आराम मिळायचा झाला तर स्वरयात्री वारकऱ्यांनी आपले टाळ स्वरात वाजवले पाहिजेत. म्हणजे वारीतले टाळ हे बैलाच्या गळ्यातल्या घागरमाळेपेक्षाही आपल्याला वरच्या पटीचा जो स्वर माधुर्याचा आनंद आहे ना, तो आनंद देण्याचं काम करतो. जर सर टाळच नसते आणि टाळकरीच नसते, मला कधी कधी कल्पना वाटते वारीचं काय झालं असतं. एकटाच महाराज, त्याच्या पाठीमागं पालखी, टाळकऱ्यांचा पत्ताच नाही. आणि वारीमध्ये ज्याच्या हातामध्ये टाळ नाही ना, ते टाळक गावातला चिखल तुडवायचं काम करतं. ज्याच्या हातात टाळ आहे ना, तो म्हणतो हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्यकर्ता हरी बोला. किंवा चोखोबारायांच्या शब्दात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, खट नट यावे, शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटे भावे चोखा मेळा. भावभक्तीची दवंडी पिटवण्याचं सगळ्यात सोपं साधन हे टाळ आहे. आणि झोपी गेलेल्या महाराष्ट्राला खडबडून जाग करणारं नादब्रह्म हे सर टाळ आहे. जर टाळच वाजले नसते तर महाराष्ट्रातल्या भ्रमिष्ट झालेल्या टाळक्यांनी अगोदरच 50% महाराष्ट्राची वाट लावलेली आहे. जर एवढ्या 18 दिवस टाळ वाजले नसते तर किती वाट लागली असते याचा पत्ता सुद्धा लागला नसता. आणि त्यामुळं टाळ भ्रमिष्ठांना सद्गतीचा राजमार्ग दाखवण्याचं काम करतं. पण मी अनौपचारिक गप्पा मारताना सर तुम्हाला म्हणालो, आमच्याकडं टाळकऱ्याचं अवमूल्यन झालं. टाळकऱ्याला जेवढा सन्मान वारीच्या वाटेवर मिळायला पाहिजे तिथंही मिळाला नाही. आणि गावाकडे गेल्यावर तर विचारूच नका, टाळकऱ्या माळकऱ्या. म्हणजे मी मगाशी पताकेचं म्हटलो ना, ज्याला काही जमत नाही त्यानं पताका घ्यावी, ज्याला त्याच्यापेक्षा काही जमत नाही ना त्यानं टाळ वाजवावी. आणि खरं तर आचार्य, महंत, संत या सगळ्यांना मोठं करण्याचं काम कोण करत असेल तर गावगाड्यातला टाळकरी करतो. गावगाड्याला सकाळच्या पहिल्या प्रहरी जाग करण्याचं काम टाळकरी करतो. उठा पांडुरंगा आता दर्शन्या प्रभात समय पाताला, थवा वैष्णवांचा तुमच्या दारी दाटून येतो, हे काम टाळकरी करतो. आणि म्हणून वारीतलं टाळ हे सगुण स्वरूपाचं असं एक साधन आहे की या साधनांच्या द्वारा मी जसं म्हटलो की टाळ मृदुंगाची वाजता धुमाळी, तोषतो परब्रह्म आभाळीचा. आभाळीच्या परब्रह्माला आत्मानंद देण्याचं काम जर कोण करत असतील तर ते वारीतले टाळ करतात. लेली टाळकी जाग्यावर आणायची झाली तर टाळ हातात आला पाहिजे. उगाचच बसा टाळ वाजवीत म्हणण्यात काही अर्थ नाही. टाळ हातात आला पाहिजे आणि तो टाळ हातात आला की मग आजपर्यंतचे जे काही लोभामुळं मायेमुळं आजपर्यंत जे स्खलन झालं म्हणू आपण त्याला, ते स्खलन कमी होतं. त्याच्यानंतर येतो विनेकरी. तसा विनेकरी हा त्या दिंडीचा सूत्रधार असतो. या सूत्रधाराला आम्ही नामदेवाचं पहिल्या भागात मी म्हटल्याप्रमाणे कधी नारदाचं कशाचंही प्रतीक मानतो. दिंडीमध्ये मानाचे विणे आहेत. पिढ्यानपिढ्या हे विणे जे आहेत हे विणे चालत आलेले आहेत. सर, आयुष्याची सतार सुरेखपणे वाजायची झाली तर विण्याची तार वारीतही वाजली पाहिजे आणि गावाकडेही वाजली पाहिजे. विण्याची तार जेव्हा झंकारत राहते ना तेव्हा आयुष्याची तार जी आहे ना ती सुरात वाजायला लागते. म्हणून वारीमध्ये विनेकऱ्याला आत्यंतिक महत्व आहे. विनेकरी हा मध्यभागी उभा राहतो आणि मध्यभागाच्या द्वारा या सगळ्याचं संचलन करण्याचं काम करतो. आणि सर, या सगळ्यांना बरोबर घेऊन जी जाते तिला दिंडी असं म्हणतात. जी दिंडी पारंपरिक साधनांच्या द्वारा टाळकरी, माळकरी, वारकरी, पताकाधारी, विनेकरी या सगळ्यांना ती बरोबर नेते. मला प्रामाणिकपणे हे वाटतं, देवाच्या दारात जाणारा सगळ्यात जवळचा रस्ता जर कुठला असेल तर
मी जे पहिल्या शब्दात म्हणालो, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी. दिंडी आहे. आता दिंड काही लोक म्हणतात हे व्रत आहे, काही लोक दिंडचा अर्थ दरवाजा करतात. मलाही वाटतं देवाच्या दारात, माऊलीनं जे हरिपाठाच्या पहिल्या अभंगात म्हटलं, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. या सलोकता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता हे चारी मोक्ष प्राप्त करून देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते हे दिंडी नावाचं साधन. बायनाबाई आपली सोप्या शब्दात सांगते, अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, झुगारीत आव घ्याले आणि पंढरीची दिंडी. मग ही बहिणाबाई सांगते, या सगळ्यांना झुगारून देण्याचं काम ही दिंडी करते. ज्ञानोबा माऊलींच्या वेळी याचं स्वरूप असंच होतं, तुकोबारायांच्या वेळी याचं स्वरूप असंच होतं, हैबत बाबांच्या वेळी याचं स्वरूप असं होतं. आजही त्याचं स्वरूप असंच आहे, जे या 4 साधनांना आणि 5वा प्राण म्हणून ज्ञानोबा तुकोबा माऊलींना आपल्या बरोबर घेऊन जाण्याचं काम करतं. म्हणून मला वाटतं ही साधनं इथं जेवढी तेजस्विता देतात तेवढीच तेजस्विता गावगाड्यामध्ये आपापल्या पातळीवर त्यांनी दिली पाहिजे. आणि एक मृदुंग किंवा पखवाज ज्याला म्हणतायत त्याविषयी 1-2 मिनिटं चालेल. मी मगाशी प्रमाण सांगितलं ना सर आपल्याला, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं सर त्या नाथपंथी यांच्यामध्ये एक चमत्कार कथेचं म्हणा किंवा परिवर्तनवादी कथेचं म्हणा एक उदाहरण मिळतं की जेव्हा मच्छिंद्रनाथ हे फिरत 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 एका स्त्री राज्यामध्ये जाऊन पोहोचले. मुळात हा म्हणजे नाथ म्हणजे संन्यासी एका अर्थानं, का सर्व संघ परित्याग केलेला. परंतु स्त्री राज्यामध्ये पोहोचल्यानंतर मच्छिंद्रनाथ थोडेसे तिथंच, असा अनेक मच्छिंद्रनाथ आपल्याला मिळतात आज. तर ते मच्छिंद्रनाथ तिथंच रम्मान झाले. इकडे त्यांचे शिक्षक गोरक्षाला चिंता लागली, गुरुजी अजून कसे येईनात, गुरुजी अजून कसे येईनात. फिरता फिरता शोध लागला, गुरुजी स्त्री राज्यात रम्मान झाले. प्रश्न हा पडला, शिष्याने गुरुला सांगावं कसं, यांच्यात रम्मान होऊ नका, आपल्याला बहुत कार्य करायचं आहे, चला. मग गोरक्षनाथ उत्कृष्ट मृदुंग वादक होते. गोरक्षनाथांनी मृदुंग हातात घेतला आणि त्या स्त्री संमेलनामध्ये सांगितलं, मी मृदुंग वादनाने तुमची मन मंत्रमुग्ध करणार आहेत. मृदुंग वादन सुरू केलं आणि सुरू करता करता सर त्यांनी मृदुंगातून एक बोल वाजवला, अरे मच्छिंदर, अरे मच्छिंदर कहा छिपा है, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. मच्छिंद्रनाथाचे डोळे खाडकान उघडले आणि त्यांनी लक्षात घेतलं आपला शिष्य इथं आलेला आहे, आपण आता त्याच्या बरोबर गेलं पाहिजे. तुमच्या माझ्यासारख्या मोहपाशात अडकलेल्या मच्छिंद्राला खडबडून जाग करणारा जागल्या म्हणजे मृदुंग. जो मृदुंग गोरक्षनाथाच्या भूमिकेतून आपल्याला खडबडून जाग करण्याचं काम करतो. आणि सर मृदुंगाचा आकार आता वारीच्या वाटेवर तुम्ही बघता, शाईच्या बाजूचा आकार छोटा आणि डिम जे म्हणतात ना त्या डिमाच्या बाजूचा आकार मोठा. एक थाप वाजली की मनामध्ये जो एक झंकार आहे तो निर्माण होतो आणि दुसरी वाजली की गळ्यामध्ये सुराची जी प्रेरणा आहे ना ही प्रेरणा मिळते. सर तुमच्या माध्यमातून मृदुंग वाजवणाऱ्यांना माझी एकच विनंती आहे की मृदुंग वाजवता वाजवता मृदुंगाचार्य होऊ नका. मग काय होतं, मृदुंगाचार्य समाजापासून फटकून वागायला लागले. आपल्याकडे सर पूर्वी ग्रामीण विभागात एक म्हण होती, त्याला पखवाजा म्हणायची. पखवाजा, त्याला मृदुंगाचार्य नाही म्हणायची, पखवाजा. म्हणजे कधीही बोलवावा आणि त्यानं पखवाज वाजवण्याचं काम करावं. आता असं नाही, मृदुंगाचार्यांना बोलवावं लागतं आणि मग पखवाजा कधी आचार्य झाला याचा पत्ताच लागत नाही. वारकऱ्यांनी सांगितलं, बाबा मृदुंग वाजव. आणि मृदुंग वाजवता वाजवता टाळ घोषाच्या आधारे हो जो ब्रह्मानंद आहे, ज्या ब्रह्म सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी, तो ब्रह्मानंद इतरांना देण्याचं काम कर. हा ब्रह्मानंद इतरांना देण्याचं काम हा मृदुंग करतो. तुमच्या भाषेत पखवाजा करतो. पखवाजा हाच खरं तर त्याला चांगला शब्द आहे जो सामान्य माणसांशी जोडलेला आहे. आणि तुम्ही मच्छिंद्रनाथाचा दाखला दिला. सर ही जी परंपरा आहे मृदुंगाची आहे किंवा गुरु परंपरा आहे,
ज्ञानदेवांची नाथ परंपरा आहे. हो सर. आणि तो गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवाचा ही नाथ परंपरा, ही समन्वयाची सगळी जी परंपरा आहे ही वारकरी पुढे नेतात. मग ती वाद्यांची असो, मग ती संगीताची असो, जातीपातींची असो, धर्मांची असो. जसा तुम्ही पताकेचा उल्लेख केला कबीरांच्या, तिथेही समन्वय दिसतो. मृदुंगाचा जो आहे तिथे समन्वय दिसतो. नाथांची जी परंपरा आहे तो समन्वय दिसतो. लिंगायतांची परंपरा आहे तिथेही समन्वय दिसतो. तुम्ही नामदेवांचा उल्लेख केला. लिंगायतांची प्रेरणा, बसवेश्वरांची प्रेरणा घेऊन त्यांनी तो अफगाणिस्तानापर्यंत हा समतेचा ध्वज नेला. अशी ही सगळी समन्वयाची आणि सलोख्याची परंपरा आहे. आणि त्याची प्रतीक आपल्याला वारीमध्ये दिसतात. जशी वाद्य दिसतात तसे काही ज्यांना लोक कलाकार म्हणावेत, म्हणजे वासुदेव असतो, पिंगळा असतो, भारुडकार असतात, हे यांच्याविषयी जरा थोडंसं चालेल. सर, वारी ही लोकरक्षक संस्कृती आनंद यात्रेची प्रवाहमय होणारा ऊर्जा स्रोत आहे. हा प्रवाहमय होणारा ऊर्जा स्रोत मी याच्यासाठी म्हटलं की महाराष्ट्र संस्कृतीचे रंग ढंग, लोकरंग आणि वर्तमान अवस्था जर आपल्याला जाणून घ्यायची झाली तर या लोकसंस्कृतीच्या रक्षकांच्याकडं आपण गेलंच पाहिजे. मला असं वाटतं सर, रक्षकांची संख्या कमी व्हायला लागली की भक्षकांची संख्या वाढायला लागते. आणि भक्षकांची संख्या वाढायला लागली की चंद्रतारे, नामदेव हातगलाने म्हटलं की चंद्रतारे कुठून आणू, आभाळ का माझा आहे, तिरडीवरच्या सजीवरचा माझ्या अंगावरती साज आहे, बाकी सारं सारं तुमचं आहे, डोळ्यातलं पाणी फक्त माझं आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची अवस्था फक्त डोळ्यात पाणी, कारण भक्षकच भक्षक चोहीकडे, अशी अवस्था होते. म्हणून मला वाटतं वारीच्या वाटेवर भेटणारे हे जे लोकसंस्कृतीचे रक्षक आहेत ना, हे वारीला गरजेचे तर आहेतच सर, पण हे भारताला गरजेचे आहे, हे जगाला गरजेचे आहेत. या रक्षकांच्या हातात तलवार नाही, या रक्षकांच्या हातात गन नाही, पण या रक्षकांच्या हातात काय आहे? या रक्षकांच्या हातात आहे, हातात चिपळी, पायात टाळ, गळ्यात माळ, डोईवर मोरपिसाचा फुललेला पिसारा आणि तोंडानं तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे झोपी गेलेल्या सगळ्या जगाला रामप्रहरी जाग करण्याचं काम हा लोकसंस्कृतीचा रक्षक वासुदेव जो आहे तो येतो आणि मग सुरू करतो. कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावलं, पंढरीच्या विठुरायाला दान पावलं, ही दान पावलं रे दान पावलंची परंपरा संत एकनाथ महाराजांनी सर वासुदेव संस्थेची निर्मिती स्वतंत्रपणे करून, आणि कसा आहे भागवत धर्म हा तसा पहिल्यांदा वासुदेव धर्म, या वासुदेव धर्म या नावाने प्रचलित होऊनच तो आपल्यापर्यंत आलेला आहे. वासुदेवाचं चित्र पाहतो आपण, पायघोळ अंगरका आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे, मोरपिसाची टोपी डोक्यावर घातलेले, चिपळ्या वाजायला लागले. हे झाली वासुदेवाची वेशभूषा. आत्रेंनी म्हटलं होतं, वेश किती बावळा असला तर अंतरंगात नाना कळा असाव्यात, तरच वळवळ चालणाऱ्यांच्या वळवळी थांबवता येतात. वासुदेवाचा वेश बावळा असला तर वासुरंगाच्या अंतरंगात कळा एवढ्या आहेत. वासुदेव जाता जाता म्हणतो, अरे नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, मध्य बालवत्व पीडा रोग क्षणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सर, जगातलं सर्व धर्मियांचं तत्वज्ञान चिपळ्या वाजवीत दोन वळीत या वासुदेवानं प्रकट केले की एक तर मनुष्य देह दुर्लभ, दुसऱ्यात 12 वर्षे बालपणात, 25व्या वर्षात तारुण्यपणात काय करतो आपल्यालाच कळत नाही. तारुण्याच्या मधामध्ये सदा मुसमुशी धुळी जायचा, असं म्हणजे कुणाला अंगावर घेतो याचा पत्ताच नाही. आणि मग येतं प्रौढ होतो, बैल घाण्याला जुंपला जन्मभरी, आणि त्याच्यानंतर येतं वृद्धत्व. आता कुठं वया ठेवल्या देवा बघ एकदा नेवर. म्हणजे शतवर्षाची गणना केली तर बालत्व, पीडा, रोग, क्षय आणि वृद्धत्व यातून काही शिल्लकच राहत नाही. म्हणून लोकसंस्कृतीचा रक्षक वासुदेव आपल्याला सांगतो, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव हे अध्यात्माचं सर्वोच्च प्रतीक आहे की नाही हे याच्या बाबतीत अभ्यासक भांडत बसतील. पण मला असं वाटतं, निथळलेल्या पाण्यासारख्या, गानलतेच्या गळ्यामधून उमलणाऱ्या गाण्यासारख्या, आदर्शाच्या तालामध्ये रंगलेल्या आणि स्वकीयांच्या पूजेचा सर्वोच्च मान तुकोबांच्या शब्दात केला साम्यरस्य अभिषेक, याप्रमाणे अभिषेक करणाऱ्या संस्कृतीचा सर्वोच्च गाभा जर कोण असेल तर वारीच्या वाटेवर भेटणारा हा वासुदेव आहे. वासुदेवानंतर सर आपल्या कोल्हापुरातले गोंधळी, भराडी ही जी वगैरे मंडळी भेटतात ना, हे भेटतात, हातामध्ये संबळ घेतात आणि संबळ वाजवून सांगायला लागतात की काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार,
यांचे बळ फार, यांचे बळ फार, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. म्हणजे माझ्या कोल्हापूरच्या अंबाबाईला आणि त्या विठाबाईला एकत्र करण्याचं काम संबळ वाजविणाऱ्या गोंधळ्यांनी केलं. आणि मग पंढरपुरी विठुरायाचा गोंधळ त्यानं मांडण्याचं काम केलं. तुळजापुरी तुळजाभवानी मातेचा गोंधळ मांडवायचं काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं काम हे केलं, गोंधळात माजलेल्या गोंधळातून जर बाजूला व्हायचं झालं तर कमळाच्या पानानं पाण्यात रात्रंदिवस राहावं, चिखलात राहावं, पण वेळ आल्यानंतर सुभाषितकार म्हणतात असं बाजूला व्हावं की पाण्याच्या एका थेंबाचा आणि चिखलाच्या राडीतल्या कणाचा त्याला स्पर्श होता कामा नये. याला संस्कृत लोक म्हणतात पद्मपत्र मीमांभासा. म्हणजे पाण्यात राहून पाण्यापेक्षा वेगळं व्हा, हा गोंधळी सांगतो. संसारात राहा पण वेळ आल्यानंतर संबळ वाजवून तरी झडझडोनी वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, तरी तू पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात या निजधामापर्यंत पोहोचायचं झालं तर या गोंधळ्यांची भराड्यांची गरज आहे. सर याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा येतो तो म्हणजे वारीच्या वाटेवर हमखास भेटणारा भारुडकार. लोकसंस्कृतीचं जिवंत रूप आणि वैगुण्य, वैषम्य, विसंगती आणि चुकलेल्या वाटेवर जाणाऱ्यांच्या दोषावर नेमकं बोट ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते वारीच्या वाटेवर गायली जाणारी जी भारुडं आहेत ही भारुडं करतात. तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवणार आहात, पुरुष आपल्याच धोत्राचा सोगा खांद्यावर घेतो किंवा डोक्यावर घ्यायला लागतो आणि मग नाचायला लागतो, म्हणायला लागतो बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. मग म्हणायला लागतो सत्वर पाव ग भवानी आई मला रोडगा वाहीन तुला. स्त्री कधी कधी हातामध्ये काठी घेते, काखेमध्ये बोचकं घेते आणि पुरुषाच्या आवाजामध्ये आपला रुबाबदारपणा प्रकट करायला लागते. जे भारूड बहुरूढ आहे असं हे उत्पत्तिकार म्हणतात, हे बहुरूढ आहे. बहुरूढी त्या भारुडातून प्रगट झालेलं आहे. भारुडावर खूप संशोधन झालेले आहेत सर. आणि या सगळ्या संशोधनाने हे सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे की आपण जिथं आहोत तिथं किती चुकीचे आहोत आणि तिथं किती बरोबर आहोत हे सांगणारं लोकरंगाचं सर्वश्रेष्ठ रूप जर कुठलं असेल तर ते भारुड आहे. उदाहरणार्थ तशी भारुड रचना ज्ञानेश्वरांनी केली, तुकोबारायांनी केली, नंतरच्या काही संतांनी केली, मध्यंतरी नामदेवांनी केली. पण भारुड म्हटलं की त्याचा संबंध नाथाशी जोडला जातो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे नाथांनी लोकभाषेमध्ये, कारण नाथांचं सर प्रामाणिक मत होतं, संस्कृत भाषा देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून आली. माझी मायबोली ही तुमची भाषा जर देव भाषा आहे तर माझी सुद्धा देव भाषा आहे. आणि या देव भाषेमध्ये नाथ महाराज सांगायला लागतात आगागागा विंचू चावला, वृषक चावला. समाज जीवनावर जेव्हा विकाराचे विंचू हे फैलायला लागतात तेव्हा समाजाचा विवेक नष्ट होतो. आणि समाजाचा विवेक नष्ट झाला की विकाराच्या विंचवाच्या नांग्या समाजाला गतप्राण करण्याचं काम करतात. एवढा मोठा संदेश नाथांचं हे जे विंचू नावाचं भारुड आहे ना हे देण्याचं काम करतं. ज्ञानदेवांच्या वेळी तसं परकीय आक्रमण सर थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात ते परकीय आक्रमणाचे मेघ जे आहेत ना हे मेघ अजून दाटून आलेले नव्हते. नाथांच्या वेळी तसं झालं नाही. नाथांच्या गुरूंना परकीयांची चाकरी करावी लागली, नाथांनाही तिथं जावं लागलं. आणि नाथांचं जिज्ञासू मन काय म्हणत होतं, राज्य जर आपलं असेल, राज्यकर्ता जर आपला असेल तरच आपल्याला जे अलीकडे तुम्ही म्हणता ना लोकशाही, समाजवाद, व्यक्ती स्वातंत्र्य हे आपल्याला मिळणार आहे. आता नाथांना हे शब्द सर शब्दकोशात आहेत की नाही हे माहीत नव्हतं. पण नाथांनी मी मगाशी म्हणालो तसं डोक्यावर धोत्राचा सोगा घेऊन एका पुरुषाच्या रूपानं वारीच्या वाटेवर सहज सांगून टाकलं, मला हा नवरा नको ग बाई, मला हा दादला नको ग बाई. मग मोडकेशे घर, तुटकेशे छप्पर, कळण्याची भाकरी, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार बी नाही, मला हा दादला नको ग बाई. श्रुतीचे मोते गुळधाव सोने, राज्यात लेणे नाही. सर या भारुडातलं शेवटचं चरण जो आहे ते मला याच्यासाठी महत्वाचं वाटतं की नाथ हे परकीय आक्रमणाला झुगारून देणारे अंतस्थ क्रांतिकारक होते असं मला या शेवटच्या चरणावरून वाटतं. कारण नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी समरस झाले
तो रस येथे नाही, मला हा दादला नको ग बाई. आपल्या राज्यकर्त्यामध्ये जे समरसतेचं सुख असतं ना, हे सुख मला मिळालेलं नाही. दादला म्हणजे मला हा राज्य करणारा नको. बरोबर. दादला म्हणजे ज्याची आक्रमण माझ्यावर झाली तो मला नको. मी पहिल्या भागात नाथांच्या एका भारुडाचा नुसता उल्लेख केला होता सर, की अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजना मोहना, आले संत घरा तर काय बोलून शिनवावे, गावचा पाटील झाला तर काय गावच बुडवावा, ऊस गोड झाला तर काय मुळासकट खावा, प्रीतीचा पाहुणा झाला तर काय फार दिवस राहावा, फुकाचा हत्ती मिळाला तर काय बळेच दारी न्यावा. नातांचं हे मोठं भारूड सांगतं, बाबांनो फुकटचं खाऊ नका. फुकटचं खाल्लं तर मनामध्ये विषय विकारांचा कधी जंजाळ माजेल हे काही सांगता येत नाही. हत्ती फुकट मिळाला तरी त्याला वैरण घालण्याची क्षमता नसेल सर, तर तो स्वीकारू नये. हा नीतिमत्तेचा महान पाठ नाथांचं भारूड देण्याचं काम करतं. तसं पाहिलं सर तर या सहकाराला आणि एकंदरीतच आज आपण जी क्रांती झाली म्हणतो, या क्रांतीला नाथांनी एका शब्दात उत्तर दिलं, बाबांनो ऊसाची मुळं शिल्लक ठेवा, निदान नवीन ऊस जन्माला येईल, मुळासकट तो खाऊ नका. मला वाटतं सहकाराच्या क्षेत्रापासून सामान्य जनाच्या क्षेत्रापर्यंत खावं, पोटाला लागेल तेवढं खावं, परंतु संपलं नाही तर पुढच्या पिढ्याची जोडणी करण्यासाठी बांधून नाही न्यावं. एवढा मोठा संदेश मध्ययुगामध्ये नाथांनी भारुडाच्या द्वारा दिला. बरंचसं सांगण्यासारखं आहे सर भारुडाच्या बाबतीत, की या भारुडाने असा जो खऱ्या अर्थाने समाज जागृतीचा विझू झालेला नंदादीप जो होता त्याच्यावर टिचकी मारण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा त्याला प्रज्वलित करण्याचं काम केलं. म्हणून ही जी लोकसंस्कृतीची रंगरूप आहेत ना, ही लोकसंस्कृतीची रंगरूप लोकरक्षकांच्या रूपानं आपल्याला वारीच्या वाटेवर भेटतात. त्यांना क्षुद्र मानू नका, त्यांना तुच्छ मानू नका. त्यांच्याकडून जगण्याचा जो काही संदेश घेता येतील तो घ्या आणि मगच बरोबर बरोबर. म्हणजे या लोकरक्षकांनी, या लोककलाकारांनी आपलं समाज जीवन अबाधित ठेवलं. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो नाथबाबांचा, मला वाटतं हा उल्लेख सर फार महत्त्वाचा आहे. कारण नाथबाबांचं लिखाण किंवा या संतांचा, मध्ययुगीन संतांचा जो इतिहास आहे तो अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो नुसता सामाजिक इतिहास नाही, तो राजकीय इतिहास आहे. आणि तो ऐतिहासिक हे जे संदर्भ तुम्ही सांगताय, मला वाटतं हे मोलाचं आहे. आमची जे विठाई आम्ही जो अंक प्रकाशित केला आहे त्याच्यामध्ये आम्ही नाथबाबांच्या पैठणवर एक लेख लिहिलाय आणि त्याला मी हेडिंग दिलंय शांतीत क्रांती. म्हणजे हे शांती ब्रह्म एकनाथ जे आहेत त्यांनी ज्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे, इथला झोपी गेलेला समाज जो त्याचं आत्मभान जाग करण्याचं काम नाथबाबांनी केलं. कारण देवगिरीच्या रामदेवरायांचं राज्य जेव्हा नष्ट झालं, जो सुवर्णकाळ नष्ट झाला, तेव्हापासून तर शिवरायांच्या काळापर्यंत मधला हा जो काळ आहे हा अत्यंत शांतपणे, म्हणजे शांत नको म्हणूयात त्याला, पण हा निद्रिस्त समाज झाला, निद्रिस्त समाज, आणि त्याला जागा करण्याचं काम नाथबाबांनी केलं. त्यांचंच काम वारीच्या वाटेवरचं हे वासुदेव असतील किंवा भारुडकर असतील ते करतायत. आताच्या काळातही या समाज जागृतीची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आमची ही विठाई अर्थात वारी सलोख्याची आम्ही ही जी सोशल माध्यमांवर हा कार्यक्रम जो सुरू केलाय, भुकेले सर तुम्ही आलेला आहात, इथं येत राहा. पुढच्या भागातही आपण वारीच्या वाटेवर रिंगण आहेत किंवा वारकऱ्यांचे वेगवेगळे खेळ आहेत, ते खेळ का खेळतात वारकरी आणि त्याच्यातून बोध काय घ्यायचा असतो हे सरांकडून जाणून घेणार आहोत. आणखी काही गोष्टी सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही आमच्या या सोशल माध्यमातून या व्यासपीठावर आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका. धन्यवाद.